हा, त्यांना मुळात ह्या ओबीसी मंडल आयोग तो कधी इम्प्लिमेंट झाला, पहिल्यांदा किती जाती होत्या, त्यानंतर एक्सक्लुजन इन्क्लुजन साठी स्टेट बॅकवर्ड कमिशन आहे ना, कुणी घातल्या, कशा घातल्या, अचानक नोंदी आल्या, हे काही बोलतात. महाराष्ट्रामध्ये कॉन्स्टिट्युशनल, ज्याला घटनात्मक अधिकार आहे, अशा घटनात्मक अधिकार असलेल्या स्टेट बॅकवर्ड कमिशननी वेळोवेळी त्याचा अभ्यास केला. ते अधिकार आहेत त्या आयोगाला, आणि त्या आयोगाच्या माध्यमातून या जाती जर ऍड होत असतील, की जो आयोग हा आमच्या मंडल आयोग किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या 1994 पासून ओबीसी संदर्भात जे काही अधिकार मिळाले ओबीसींना, ते आयोग आहे आणि त्या आयोगाचा घटनात्मक दर्जा आहे. आणि कुणी घातल्या, कशा घातल्या, ऍड झाल्या, हे बोलणं म्हणजे पारावरच्या कट्ट्यावर बसून गप्पा मारण्यासारखा प्रकार आहे हा. माळी समाजाला पोटजात आहे. माळी समाजामध्ये मराठ्यांची पोटजाती कुणबी का होऊ शकते? मराठा रिझर्वेशन मध्ये असायला पाहिजे ना. कुणबी रिझर्वेशन मध्ये आहे म्हणून मराठा समाज रिझर्वेशन मध्ये घ्या म्हणण्यापेक्षा माळी समाज आहे ना त्यामध्ये, मग माळ्यांच्या पोटजाती येणारच ना. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.